माधू काका आ बाळप्पा बाळप्पा बाळप्पाचा आवाज आला बाळप्पानं बोलवलं तर नसेल ना व काय झालं बहिरे थांबवायला पाहिजे त्याला थांबवायला पाहिजे चला म्हणजे कोणाला बाळ्याला होय त्या बाळ्याला मोठी झेप घ्यायला निघालाय तो मी असं होऊ देणार नाही पर तो काय करायचा आहे हे मला पुस्तडचं दिसतंय पण त्याची कंपन लांब लांब पर्यंत जाताना दिसत आहे ही तरी मोठं घडण्याची चिन्ह आहेत मग आता काय करायचं ए रडू नको रडू नको तर काय करू दोन घास नीट सुखाने खाऊन देत नाही जेव्हा बाया डोक्याला नुसतं शिन आणलाय कुणाचं बी काही बी ऐकत नाही बरोबर देवाप्पानं म्हणूनच त्याच्यामुळे हात टेकला आहे पण म्हणून मी हात टेकणार नाही अहो पर तो कोणाच्याच हातात येत नाही ना कसा येत नाही तेच बघतो माझी विद्या काय फुकट नाही आली अहो मग मोर काय करायचं ते बी सांगा काय करायचं मी त्या बाळाला थांबवणार तू जे करतोय त्यापासून त्याला थांबवणार तू बघ तुझ्याच मानतो गावात जाऊन अंदाज घे त्याचं काय चाललंय ये वेताळा ये मला तुझी हळी ऐकाय आली म्हणून लागलीच धावत आलो बघ अरे हाळी दिली म्हणूनच ऐकायला आली आहे म्हणजे बरं झालं आलास चल पुढे जायचं आहे समजलंच तुला लहान असताना तुला नागराजानं दंश केला होता आठवतोय का वय नागराज तुला तर मी घेऊन जाईनच त्याची अजून येळ आली नाही आता मी तुझ्याकडे 5 मेंढ्याने आलो हाय या 5 मेंढ्यासनी लोक देवाच्या मेंढ्या म्हणूनच पूजत्याल या मेंढ्या 5च्या 50 होत्याल 50च्या 100 होत्याल आणि 100च्या 1000 होत्याल
करायची येळ आली हाय. माझ्या संग पायवाट तुडवेत रानमाळ भटकत काम करायची हाय तुम्हासनी. तवा या बाहेर. मेंढ्या बाळप्पा, अरे तुझं हे रूप आज पातूर कोण असणे बी ठाव नाही. पर जेव्हा कळल तेव्हा समजा जग तुझ्या पायावर डोकं ठेवीन बघ. उठ माधू काका. कोणासनी बी समजायला नाही पाहिजे. तुझ्या माझ्यातच राहू दे. वय वय अजिबात नाही. नागराज, तू तुझ्या वारुळात आराम कर. तेव्हा तुला संघ घेऊन जायची येईल तेव्हा मी तुला घेऊन जाईनच. बाळप्पा, जेव्हा कवा बी या मेंढ्यांची सेवा करायची गरज लागल तेव्हा अशीच मला हळी मार. मी येईन बघ आणि आयुष्यभर तुझ्या नावाचा भंडारा लावून यांची सेवा करीन. ठाव आहे मला. आता निघाय पाहिजे. घरची वाट बघत असते. त्यासनी या मेंढ्या बी दावायच्या आहेत. वय वय बाया, त्याच्या डोक्यात काय चाललंय हे बघायलाच हवं. अहो जाऊ द्या. काय करणार आहे ते बाळू? जर आपल्याला काही केलं तर मग आपण बघू. म्हणजे तो काहीतरी करेल याची वाट बघायची का आपण? नाही 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 तसं नाही. पर म्हणजे आपण असं करू. मला बी समजा ना. म्हणून सांगतोय, माझ्या समोर अक्कल पाजळू नकोस. जा गावात जा, त्या महादूला भेट आणि त्या बाळ्याची सगळी माहिती काढून आण. महादू? हा तो महादू सांगणार आहे बाई मला? का नाही सांगणार? त्याचा बाप सुद्धा सांगेल. बा सांगल म्हणे. आता त्या महादूवर करणी केली त्याच्या पतूर पोचत नाही आणि बा सांगाल म्हणे. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? हा, समजत आहे. समजा समजत आहे. पर तो महादू आहे. काय सांगायचं ते? मंगळू, काहीही कर, पण त्या बाळ्याचं काय चाललंय याची सगळी माहिती काढ. मायला तर त्या बाळ्यानं माझं सगळंच अवघड करून टाकलंय. एक काम करू, तात्याला विचारू का? तात्या? तात्याला काय माहित असत? तात्या बी गेला होता त्यांच्या संग आणि तो बी आता त्यांच्या टोळीतला झाला आहे. पण मला वाटतं बाळू त्याला सगळं काही सांगत नसत. आपल्याला काय करायचं विचारून बघू. हा, एक काम कर, त्या तात्याला इकडे बोलून आण. बघू काय माहिती आहे त्याला. जर नाही आला तर त्याचा बाप सुद्धा येईल.
आता बाळाला काय चाटायचं आहे का? तेव्हा आला नाही तर मग काय करू असंही सर. अरे पण काय येणार नाही तो. होय एकदा बाळूकड जर कुणी गेलंच म्हणून समजायचं. तो पुण्यांदा आपल्याकडे येत नाही. तू त्याला सांगून तर बघ. नाही आला तर तूच माहिती काढून आण. बरं विचारतो. जा आणि मंगळू, गावात अजून कुणाला काही माहित असेल तर बाळ्याची माहिती काढ. जा. देवी आहे. अगं काय परीक्षा बघतेस माझी? तुझ्या भक्ताचे हाल तुला दिसत नाही? त्या बाळूने तुझ्या देवप्पाला गावाबाहेर काढले. कुठे गेलाय मला सुद्धा माहित नाही. त्या बाळ्यापर्यंत सुद्धा मला पोहोचता येत नाहीये. देवी आई, अगं काहीतरी कर काहीतरी. आय बाळू मामा कुठे गेला आहात? गेला. मेंढ्या घ्यायच्या आहेत ना व. कुठनं खो डोसक्यात भरला आहे काय ठाव? गावात गेला होता. कुणीतरी डोसक्यात घातला असेल. म्हणला असेल बनीच्या मेंढ्या किती दिवस सांभाळतो, आता सौताच्या मेंढ्या घे. घरच्यांनी बी सांगितलं असं. काय सांगावं आता? घेऊ दे. मेंढ्या घ्यायच्या आणि सांभाळायच्या एवढं सोपं असतंय वय? खरंच ती मेंढ्या घेऊन आलं तर? आलं तर काय, येऊ दे की. बघूया किती दिस करतोय ते. आज पतूर हातात घेतलेलं एक काम पुरं नाही केलं त्यानं. आता बघू काय करतोय. सांगते काहीतली बी गोरं राखायची आहेत. हे बघ, राखली राखू दे, नाहीतर मी हाय खमकी. काय फरक पडत नाही मला. बघू काय होतंय. त्या जगाचा पोशिंदा मेंढर राखतोय. बाळप्पाच्या नावानं चांग भलं. हे त्रैलोक्याचा बाप राखितो या मेंढर. हे पाय पिट राणीवनी चढतो या डोंगर. हे त्रैलोक्याचा बाप राखितो या मेंढर. पाय पिट राणीवनी चढतो या डोंगर. दुःख दूर साराया आला बघा ताराया. उधळून आभाळी पिवळा भंडार. बाळू मामा मल्हार. बाळू मामा मल्हार. सांग भले. बाळू मामा मल्हार. बाळू मामा मल्हार. बाळू, अरे हायस कुठे? दादा नाहण्या आहे की इथंच आहे. अरे गंगूताईकडे गेलास त्यानंतर दिसलाच नाहीस की रे. अरे वाईच काम चालू आहे. आयला बरं नव्हतं म्हणून गावाकडे आलो होतो की. लागलीच निघालो माघारी. आता काय मेंढ्या चारा आहे का? नाही, नव्या मेंढ्या घेतल्या. नवीन मेंढ्या कवा घेतल्या रे? हे काय आत्ताच घेतल्या. गंगूताईच्या मेंढ्या संग आपल्या मेंढ्या घ्या म्हणलं. हे चांगलं केलं बाबा. बरं इजापूरला गेला होताच मेंढ्या चारा आहे असं समजलं. आणि महादून तात्या बी संग होतं. होय, मेंढ्यासनी काय हित काय नाही ना म्हणून तिकडे गेलो होतो. अरे हिथं काय नाही. अरे समतीकडे हिरवच आहे की रे. अरे नाण्या, मेंढ्यासनी बाबळीचा आणि चिंचचा पाला लय आवडतो. इथं कुठं आहे तो? हा हे खरं आहे बघ. बरं गेला होता असं आम्हाला का नाही सांगितलं? अरे तुम्ही याल ना याल म्हणून नाही सांगितलं. अरे बाळू
अरे आम्ही बी आलो असतो की रे. आमच्या मेंढ्या काय मेंढ्या नाहीत होय. राहिलं पुण्यांदा जाताना बघू. बर बाळू पुढच्या वेळी नक्की सांगायचं. होय बघू. चला निघतो मी. आणि थिएटर जात ना बस बरं वाटतंय. होय चल. नाण्या अरे आपला बाळू काम करायला लागला की. होय खरं आहे घड्या. ते लगीन झाल्यावर भली भली सुधारत्यात. ते म्हणतात ते काय खोटं नाही बघ. तात्या अरे तात्या अरे तात्या देवा. अरे मंगळ काय चाललंय? काय चाललंय? अरे तुझं काय चाललंय? माझं कुठं काय काहीच नाही. अरे कवा धरून आवाज येतोय? ऐकू येत नाही भाई तुला? नाही 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 काळ बहिरीकडे नेऊन तुझं कान फुकावं लागतं तवा कळन. अरे बाबा खरंच मी माझ्या कामाच्या विचारात होतो रे. कामाच्या मग अरे अख्खं आयुष्य इकडची चाळी तिकडं तिकडची इकडं करण्यात घालवलं होता आणि आता कामाचं सुचतंय होय तुला? अरे ते पंचा संघ होतं तवा तसं मागायचं. आता पंचाला राम राम ठोकला आहे म्या. पंचाला राम राम ठोकला आणि बाळू पुढे पार लोटांकन घातलं तो. काही कसं बोलतो रे? म्या माझ्या कामात असतो. कोणाकडे करतोस? त्या बा नाही म्या माझं एकलाच काम करतो. म्हणजे अजून काम करत नाही. म्हणजे आता काम हुडकणार आहे. असं आहे वय. चल मग माझ्या संग. पुढं काळ बहिरीकडं काम देतो तुला. चल. काय काम करावं लागन? अरे त्यांचं कपडे धुवून द्यायचं, हातपाय दाबून द्यायचं, जेवाय वाढायचं बस. असं का? त्यांचं कपडे धुवून द्यायचं, जेवाय वाढायचं. अरे त्या परीस बाळू संग मेंढ्या राखायला गेलेलं काय वाईट आहे? काय 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 बाळू बाळू कडे काय? नाही नाही अरे कुठं काय काहीच नाही. अरे म्हणजे बाळू परीस म्हणजे असं काही नाही काहीच नाही म्हणलं. अरे तात्या समजा ठाव आहे. त्या बाळू संग तू इजापूरला गेला होता ना? तुला गावातला आम्हाला समजत नाही. अरे नाही 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 बाबा. अरे ते असं मस्करीने म्हणलं मी. असं काही बी नाही रे. नाही तू काहीच सांगू नको. मला तर वाटतं तू बी त्यांच्यातच सामील आहेस. नाही नाही थांब काळ बहिरीला सांगतो मग बघ कसा मंतर मारतात. अरे नाही बाबा नाही मंगळू. अरे असं काही बी नको करू. अरे मंगळू माझ्याकडे भाकर आहे देऊ का? भाकरीवर जगत नाही ना. जिलबी जिलबी आहे जिलबी. जिलबी ए मंगळू ए यार थांब ना. हे असं आहे. आता कुठे बाळू संग रांकेला लागल म्हणलं तर हे असं. आता त्या काळ बहिरीनं मंतर फुकला तर पुन्हा लगीन लांबायचं. ए ए मंगळू थांब मी आलो. सत्ते या. अरे खरंच मेंढ्या घेऊन आलास की? होय. अगं मी बोललो होतो की. आम्हासनी वाटलं नुसतं बोलताच आहे तुम्ही. नुसतंच कशा पाय बोलेन. घरगोट ऐकला आणि आणल्यात मी मेंढ्या. जा पूजेचं ताट घेऊन. एवढ्याच मेंढ्या होय? 5 मेंढ्याच्या 1000 मेंढ्या होत्या. हसा हसा. एक दिस रानुमाळ समधीकडं माझ्याच मेंढ्या फिरताना दिसतील तुम्हाला. वय बाबा असं झालं तर चांगलंच आहे. पर एक सांगू का? सांग की. माणसानं हातरून बघून मग पाय पसरायचं असतात. अगं हांतरून बी लय मोठा आहे ना पांघरून भी. बर तू असं आदनं म्हणणं काय बाय बोलत असतोस? तुझ्या नादाला कोण लागायचं? हा त्यासने हळद कुकू लाव.